नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देशात लोकशाहीचा उत्सव सुरू झाला आहे. आचारसंहिता लागले, निवडणुकांचं पडगम वाजू लागले आणि सगळीकडे म्हणजे देशात जसे निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाले तशाच निवडणुकांचं वारं हे महाराष्ट्रात देखील वाहू लागले. आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील जो काही सध्याची जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरती आज आपण भाष्य करणार आहोत आणि इथला नेमका सध्याचा स्टेटस काय किंवा अंडरकरंट्स काय, तर ह्यावरती आज आपण थोडक्यात उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सांगली लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये भाजपकडून संजय काका पाटलांच्या नावाची उमेदवारीची घोषणा करण्यात आली. खरं तर भाजप अंतर्गत पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या माध्यमातून चुरस निर्माण झाली होती, परंतु अखेर संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि भाजपचा उमेदवार कोण हा प्रश्नच त्यांनी निकाली काढला. परंतु प्रश्न निर्माण झाला तो की महाविकास आघाडीचा या ठिकाणी अधिकृत उमेदवार कोण. तर आजच शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आणि आजच विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळावी काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून यासाठी माजी राज्यमंत्री व कडेगाव पलूसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे दिल्ली दरबारी सांगलीचे जे प्रमुख काँग्रेसचे नेते आहेत त्यांना घेऊन जाऊन, जसं मागच्या काही दिवसांपासून ते सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत किंवा त्यांनी एक स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावले, तर आज त्याचाच एक भाग म्हणून ते दिल्लीत जाऊन आग्रही मागणी केली त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे आणि त्यांना असा विश्वास आहे की सांगलीची जागेचा जो त्यांनी क्लेम केला आहे ती जागा त्यांनाच मिळेल. परंतु हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे की महाविकास आघाडी सांगलीच्या जागेचा तिढा नेमका कसा सोडवते हे पाहणं किंवा एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी रंजक झाल्याचे आपल्याला दिसून येते. निवडणूक दुरंगी होणार, तिरंगी होणार की चौरंगी होणार हा देखील या ठिकाणी येत्या काळात आपल्याला कळून येईल. खरं तर सांगली आणि काँग्रेस हे एक अतूट नातं होतं आणि सांगलीत काँग्रेसचा जो कोण उमेदवार असेल तो निवडून येणारच हे एक असं अलिखित असं एक समीकरण निर्माण झालं होतं. परंतु आज त्याच ठिकाणी काँग्रेसला उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. ही परिस्थिती आज काँग्रेसवरती का ओढवली ह्याचं आत्मपरीक्षण देखील काँग्रेसने आज करणं गरजेचं आहे. जवळपास सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात मागचे 16 म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आणि 2 पोटनिवडणुका अशा काहीतरी 18-19 एकूण निवडणुका झाल्या आणि 2014 आणि 19 यावेळेला भाजपचे संजय काका पाटील 2 वेळा निवडून आले आणि बाकी इतर वेळेला 16 वेळेला काँग्रेसचा उमेदवार सांगली लोकसभेच्या सीटवरती निवडून आला आणि या 16 पैकी 11 वेळेला वसंतदादा पाटील असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील उमेदवार हे निवडून आले होते. म्हणजे वसंतदादांचं घराणं आणि सांगली लोकसभा हे एक वेगळं एक रसायन तयार झालं होतं आणि ह्याची प्रतीती फक्त सांगली जिल्ह्यानेच नव्हे तर संपूर्ण राज्याने घेतली होती. आणि आज म्हणजे हा एक कंगोरा ह्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा आहे की आज शिवसेनेने इथे अधिकृत उमेदवार जाहीर केला. महाविकास आघाडीचा भाग आहे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल. परंतु ज्या वसंतदादांनी मुंबईमध्ये शिवसेना वाढीसाठी मदत केली असं त्यावेळेचे तत्कालीन काही जाणकार म्हणतात, मुंबईत शिवसेनेला वसंतसेना देखील म्हटलं जायचं. आज त्याच शिवसेनेमुळं वसंतदादांच्या नातूला उमेदवारी मिळत नाही आहे असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते कमालीचे नाराज देखील आहेत आणि संभ्रमावस्थेत आहेत की ही जागा काँग्रेसला मिळणार की आपल्याला महाविकास आघाडीचा धर्म पाळून जे चंद्रहार पाटील आहेत त्यांचं काम करावं लागणार हा प्रश्न काँग्रेससमोर उपस्थित झाला आहे. शिवसेनेने या जागेवरती क्लेम करताना असं म्हटलंय की कोल्हापूरची जागा जी आमची होती ती आम्ही काँग्रेसला दिली आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला एक जागा हवी होती आणि त्यामुळे आम्ही ह्या जागेवरती क्लेम करतोय. तर काँग्रेसचं ह्याला काउंटर किंवा प्रतिवाद करताना असं म्हणणं येते की कोल्हापूरची जी जागा छत्रपती शाहू महाराज यांना देण्यात आली तो त्यांचा चॉईस होता,
त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यायचीच होती आणि त्यांना ज्या सिम्बॉलवरती लढायचं आहे किंवा ज्या पक्षाकडून लढायचा हा त्यांचा चॉईस होता आणि त्यांनी शेवटी काँग्रेस आणि हाताच्या चिन्हाचा म्हणजे पर्याय निवडला आणि त्यामुळे त्यांना तिथे ती उमेदवारी दिली. म्हणजे डॉक्टर विश्वजित कदम यांनी देखील असं म्हटलं की कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं काही ठरलं नव्हतं असं त्यांनी देखील म्हटलं आहे. आता हे पाहणं इंटरेस्टिंग होणार आहे की आता ही निवडणूक दुरंगी होते की तिरंगी होते की चौरंगी होते. कारण भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी फिक्स झाले, शिवसेनेकडून चंद्रहार पाटील हे मैदानात उतरलेत आणि काँग्रेस देखील कमालीचे आग्रही आहे या ठिकाणी की आम्हालाच या ठिकाणाहून उमेदवारी मिळावी आणि या ठिकाणाहून आम्ही कुठल्याही परिस्थितीत हा दावा सोडणार नाही, सांगलीची जागा सोडणार नाही आणि या ठिकाणी आम्हीच लढणार असं काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. आणि त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होते का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि काँग्रेसने जर उमेदवारी नाही मिळाली आम्हाला तर प्लॅन बी म्हणून एक पर्याय सुचवला आहे की या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. शिवसेनेकडून जे AB फॉर्म दिल्यानंतर मशालीचं जे चिन्ह आहे ते चंद्रहार पाटील यांना देण्यात यावं आणि आमचं जे हाताचं चिन्ह आहे हे आम्हाला मिळावं. असा एक जर आम्हाला जागा नाही सुटली तर नंतरचा हा जो प्लॅन बी आहे हा देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवला आहे. आता ह्याच्यामध्ये पुढचा अजून एक ॲस्पेक्ट तयार होतो आहे की वंचित बहुजन आघाडी यांचं देखील महाविकास आघाडीसोबत जोडताना काही दिसत नाही. मागच्या वेळेला वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात जवळपास गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने 3 लाख मतं घेतली होती आणि यावेळेला देखील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी सांगलीत असेल अशी शक्यता निर्माण झाली. प्रकाश शेंडगे यांनी जो OBC महासंघ स्थापन केला आहे मागच्या 2-3 दिवसांपूर्वी ते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना भेटून आलेत आणि अशी चर्चा आहे की प्रकाश शेंडगे या ठिकाणाहून उभे राहतील आणि त्यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडी देखील रिंगणामध्ये येऊ शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटना हे जर महाविकास आघाडीत नाही गेले तर या ठिकाणाहून स्वाभिमानीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत महेश खराडे यांनी देखील या ठिकाणाहून तयारी केली आहे. त्यामुळे ही नेमकी निवडणूक दुरंगी होणार, तिरंगी होणार की चौरंगी होणार किंवा उमेदवार एवढ्या संख्येने उभे राहिल्यानंतर नेमका तो कुणाला फायदा होणार हे आपल्याला येत्या काळातच कळेल. आता काही जाणकारांचं असं म्हणणं आहे की भाजपला जर हरवायचं असेल, भाजपला सांगलीमध्ये रोकायचं असेल तर या ठिकाणी विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी भेटायला पाहिजे आणि हाताच्या चिन्हावरती त्यांना उभं करायला पाहिजे. तर या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जर भाजपला सांगलीमध्ये रोकायचं असेल तर विशाल पाटलांना उमेदवारी देणं हे गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांनाच अधिकृत उमेदवारी मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि हाताच्या चिन्हावरती त्यांना उमेदवारी मिळावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे सांगत असताना ह्या पाठीमागचं ते कारण देतात की इथे काँग्रेसचं पक्ष संघटन आहे, वसंतदादांचा वारसा विशाल पाटलांना आहे, काँग्रेसचे 2 आमदार या ठिकाणी आहेत, अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे नेते प्रतिनिधित्व करतायत आणि उलटपक्षी शिवसेनेची इथे कुठलीच संघटनाची ताकद, उलटपक्षी शिवसेनेची या ठिकाणी कुठलीच संघटनात्मक बांधणी नसताना ही जागा शिवसेनेला देऊन भाजपचा खेळ सोपा होतोय की काय, ही जागा विशाल पाटलांनाच मिळावी असं काँग्रेसच्या नेत्यांचं व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि हे म्हणत असताना या पाठीमागे ते कारण देतात की या ठिकाणी काँग्रेसचे 2 आमदार असून अनेक जिल्हा परिषद, पंचायत समितीचे किंवा ग्रामपंचायतीचे सरपंच काँग्रेसचे आहेत आणि इथे संघटनात्मक बांधणी काँग्रेसची आहे आणि त्यासोबतच वसंतदादांची जी लेगसी आहे किंवा वसंतदादांचा जो वारसा आहे तो विशाल पाटलांना आहे आणि त्यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्त्यांचं जाळे सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात आहे आणि त्यामुळं भाजपची जी अँटी इन्कम्बन्सी आहे किंवा भाजप अंतर्गत जी काही नाराजी आहे त्याचा फायदा जर उचलायचा असेल तर इथे स्ट्रॉंग ऑप्शन म्हणून विशाल पाटीलच असायला पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर चंद्रहार पाटील यांनी देखील मागच्या 1 वर्षभरापासून मोठ्या प्रमाणावरती जनसंपर्क राबवत त्यांनी या ठिकाणी एक स्वतःचा एक बज क्रिएट केला, स्वतःची एक स्पेस तयार केले. काही जाणकारांचं असं मत आहे की चंद्रहार पाटील यांच्या रूपाने जो काही सगळा पट मांडला आहे तो जयंत पाटील यांनीच मांडला आहे आणि दबक्या आवाजात सगळ्या मतदारसंघामध्ये लोक तशी चर्चा देखील करतायत. दादा घराण्याला शह देण्यासाठीच ही खेळी करण्यात आली असून
भविष्याच्या दृष्टीने जे काही डाव मांडायचे आहेत त्यासाठीच ही केळी करण्यात आले असं काही जण म्हणत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विशाल पाटलांना म्हणजे त्यांची एका बाजूने अडचण जरी झाली असली तरी मागची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात ज्याप्रमाणे संपर्क ठेवायला पाहिजे होता त्याप्रमाणे संपर्क न ठेवून देखील त्यांच्याबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली. म्हणजे आपल्या इथे एखाद्यावरती अन्याय ज्यावेळेला होतो त्यावेळेला लोकांची साहजिक आहे की सहानुभूती निर्माण होते. तर जे काटावरचे मतदार आहेत त्यांच्या मनात देखील विशाल पाटील यांच्याबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यांना देखील असं वाटते की विशाल पाटलांना उमेदवारी मिळाल्यावर ते विनिंग सीट या ठिकाणाहून होऊ शकतात. तर संजय काका पाटील यांनी ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. प्रचाराला सुरुवात केली. निर्धार मेळावे ते घेत आहेत. भाजपचं केडर इथे म्हणजे जरी काही नेते नाराज असले, काही विलासराव जगतापांनी तर उघड नाराजी जाहीर करून दाखवली. पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे कार्यकर्ते खाजगीमध्ये काही जण म्हणतात की उमेदवारी न मिळाल्यामुळे आम्ही नाराज आहे, त्यामुळे काम करताना म्हणजे पक्षाचं काम करतील का नाही हे येत्या काळात आपल्याला ते कळेल. तर भाजपकडून उमेदवारी मिळालेले संजय काका पाटलांनी प्रचाराला सुरुवात केली. निर्धार मेळावे ते घेत आहेत आणि जसं म्हणजे हा एक महत्त्वाचा फॅक्टर ह्या सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात आहे की जसं लोकसभेच्या निवडणुकीत मोदींकडे पाहून मतदान करणारा एक वर्ग असतो तसाच सांगलीमध्ये हाताच्या चिन्हावरती किंवा वसंतदादांना जो मानणारा वर्ग आहे, जुना एक मतदार आहे म्हणजे 40-50च्या पुढचा, तर तो हाताच्या चिन्हावरती मतदान करणारा एक वर्ग आहे. हा एक फॅक्टर आहे त्याच्यामधला महत्त्वाचा. त्यामुळे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत बरेच प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत आणि त्या प्रश्नांची उकल येत्या काही दिवसात होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, येत्या काळात हे पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे की संजय काका पाटलांना चंद्रहार पाटील हे तगडं आव्हान निर्माण करतील का, की विशाल पाटील हे देखील या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करत ते देखील निवडणुकीच्या मैदानात उतरतील का. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या काळात नक्कीच कळतील, दिसतील आणि त्यामुळे हे खरंच पाहणं फार औत्सुक्याचं झालं आहे. स्पेशल गोष्ट ह्या चॅनेलच्या माध्यमातून आपण मागच्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतो आहे आणि इथून पुढे देखील आपण लोकसभा निवडणुकीच्या बाबतीतला कंटेंट आपल्यासमोर पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा. विटामध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम. आमची इतर वैशिष्ट्ये: महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकेच्या अंतरावर, ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत. त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा, कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का. पत्ता: रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा. बुकिंग साठी संपर्क 8766 56 15 83.